नमस्कार मित्रांनो, नुकतीच मागच्या 15 दिवसापूर्वी एक ॲड आलेली आहे आणि ती ॲड एअरपोर्टची आहे. लक्षात ठेवा, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया वेस्टर्न रिजनची आहे. अतिशय सुवर्ण संधी आहे. 168 जागा आहेत आणि याला क्वालिफिकेशन फक्त 12वी पास आहे आणि जवळपास 70,000 रुपये इथपर्यंत महिना आहे. तर ही ॲड नेमकी काय आहे, ह्याच्यामध्ये काय त्याची एज्युकेशन क्वालिफिकेशन नेमकं काय आहे, ह्याचा फॉर्म कसा भरायचा, ह्याची परीक्षा पद्धती कशी आहे, सिलेबस कसा आहे, जागा कशा आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहेत. मग आता ही जी काही ॲड आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, आता या जागांचं डिस्ट्रीब्युशन आपण सगळ्यात पहिले बघून घेऊ की नेमकं कुठल्या जागा किती आहेत आणि त्या कशा आहेत. आता बघा, या 5 प्रकारच्या जागा आलेल्या आहेत एअरपोर्टच्या. ह्याच्यामध्ये सिनियर असिस्टंट आहे. आता ह्या 4ही आपल्यासाठी महत्त्वाच्या नाहीत कारण ह्याच्यासाठी एक्सपिरियन्स लागणार आहे. पण 12वी बेसवर किंवा डिप्लोमा बेसवर असलेल्या ज्या जागा आहेत, तर या जागा आणि त्याला कुठलाही अनुभव नाही अशा जागा या ज्युनियर असिस्टंटच्या आहेत. फायर सर्व्हिसेस, ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिसेसच्या या जागा आहेत. आपल्यासाठी महत्त्वाचं ही 5व्या प्रकारची जागा आहे ती ही आहे. ह्याच्यामध्ये टोटल जागा 168 आहेत आणि या या ज्या जागा आहेत, 5 नंबरची जी पोस्ट आहे ह्याच्यामध्ये ज्युनियर असिस्टंट नावाची पोस्ट आहे. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाची ही पोस्ट आहे, हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं क्वालिफिकेशन किती सांगितलंय, फक्त 12वी सांगितलेलं आहे आणि ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे. ठीक आहे. मग या पदासंदर्भात सिलेबस काय आहे, ह्याची एज लिमिट किती आहे, ह्याचं क्वालिफिकेशन किती आहे, हे सगळं आपण पुढे बघूयात. बरं, आता हे जे पद आहे या पदासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे. मग आता तुम्हाला मी सांगितलं 4 पहिले जे पद आहेत ह्या 4 पदासाठी एक्सपिरियन्स लागणार आहे, त्यामुळे ते काही आपण घेणार नाही. हे 5वं पद आहे त्याच्याबद्दल मी थोडंसं डिटेल घेईल कारण त्याचा फॉर्म आपल्या सगळ्यांना तुम्हाला भरता येणार आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिसेस ही जी पोस्ट आहे ह्याच्यामध्ये सरळ सरळ इथं ऑर मध्ये क्वालिफिकेशन्स दिलेले आहेत. नेमके काय काय आहेत ते जरा बघून घेऊ. पहिलं 10+3 इयर्स असं सांगितलेलं आहे किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल ऑटोमोबाईल फायर विथ पास मार्क्स. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, बऱ्याच जण 10वीवर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतात, डिप्लोमा करतात आणि तो पण डिप्लोमा कुठला पण नाही पाहिजे. इथं डिप्लोमा सांगितलेला आहे एक मेकॅनिकल, त्याच्यानंतर ऑटोमोबाईल किंवा फायर ह्याच्यामधला डिप्लोमा पाहिजे एक. म्हणजे 10वीवर सुद्धा 10वी पण प्लस डिप्लोमा, इथं 10+3 कारण डिप्लोमा हा 3 वर्षाचा असतो. दुसरी गोष्ट, समजा हे क्वालिफिकेशन नसेल, ज्याच्यावर मेन फोकस आहे ही परीक्षा 12वी बेसवर देता येऊ शकते. मग आता ही 12वी पास, लक्षात ठेवा 12वीला फक्त 5 मार्क पाहिजेत, हे त्याचं क्वालिफिकेशन आहे. आणि याबरोबरच अनेकांचं जर बघितलं तर इथं प्रॉब्लेम आहे की ड्रायव्हिंग लायसन्स. या परीक्षेमध्ये तुम्हाला 12वी पास तर लागणारच आहे, पण त्याबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे. आता मला खूप लोकांचे फोन आले, मेसेज आले, सर त्या ड्रायव्हिंग लायसन्सचं नेमकं काय आहे, तर मी ते आता तुम्हाला क्लिअर सांगतो. 3 प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स आहेत. याच्यामध्ये 3ही ड्रायव्हिंग लायसन्स असण्याची अजिबात गरज नाही. या 3 पैकी कुठलंही एक ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याला पाहिजे. आता आपल्याकडे नॉर्मल जे ड्रायव्हिंग लायसन्स असतं ते हे असतं, लाईट मोटार व्हेकल लायसन्स. ठीक आहे. पण हे आता नेमकं तुम्ही काढलेलं नसावं, मागच्या वर्षी काढलेलं नसावं. ड्रायव्हिंग लायसन्स काढून कमीत कमी तुम्हाला 2 वर्ष झालेली असावेत. हे बघा, व्हॅलिड लाईट मोटार व्हेकल लायसन्स इश्यूड ॲटलिस्ट 2 इयर्स ऑफ डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. ही तारीख म्हणजे 25 फेब्रुवारीला ही ॲड आलेली आहे, त्याच्या 2 वर्ष अगोदर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स काढलेलं पाहिजे. म्हणजे ह्याचं जे क्वालिफिकेशन आहे ते पण समजून घ्या. पहिलं एक तर तुमचा डिप्लोमा आहे, ठीक आहे, पण त्याच्यासोबत लक्षात ठेवा ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा सांगितलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये डिप्लोमा तुमचा नसेल तर 12वी पास आहे, 12वी पासवर सुद्धा हा फॉर्म आपण भरू शकतो. पण ह्याच्यासाठी लायसन्स लाईट वेट व्हेकलचं सुद्धा असणार आहे, परंतु ऍड निघाल्याच्या 2 वर्ष अगोदरचं हे लायसन्स पाहिजे, ही लक्षात ठेवा. एवढी चांगली सुवर्ण संधी आलेली. बऱ्याच ऍड अशा असतात मित्रांनो, ते आपल्याला आपल्यापर्यंत येतच नाहीत, माहीतच नाही. तुम्हाला अनेक नवनवीन परीक्षा महाराष्ट्रातून ज्या सरकारी ज्या आहेत, तर त्याची ऍड तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल, नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्की ह्या अनेक अशा व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी ऍड काय आहे, किती जागा आहेत,
त्याचं काय क्वालिफिकेशन लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपण काही कोर्सेस सुद्धा त्यामध्ये घेणार आहेत की विद्यार्थ्यांना मदत झाली पाहिजे आणि अकॅडमी थ्रू अनेक कोर्सेस चालतात, त्याची माहिती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तर ह्याचं जे क्वालिफिकेशन आहे, ही जी पोस्ट आहे ती ज्युनियर असिस्टंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कुठली पोस्ट ही? ज्युनियर असिस्टंट. मग ह्याच्यामध्ये हे असं क्वालिफिकेशन लागणार आहे. म्हणजे सरळ सरळ सांगतो, 12वी पास आणि तुम्हाला त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे. त्याच्यामध्ये ती डेट इश्यू केल्याच्या 2 वर्ष अगोदरच. समजलं? ठीक आहे. याच्यानंतर जर आपण बघितलं तर एज लिमिट, ही जी ऍड आहे या ऍड साठी जे एज लिमिट आहे, हे एज लिमिट किती आहे बरं? त्याच्यामध्ये एज लिमिट सांगितलंय मित्रांनो, इथं एज लिमिट 30 वर्ष पाहिजे मॅक्झिमम. जास्तीत जास्त ते वय हे 30 वर्ष पाहिजे. किती तारखेला? 24/3/2025. तुम्ही गुगलचं कॅल्क्युलेटर असतं तिथं 24/3/2000 म्हणजे 24 मार्च पर्यंत तुमचं वय जास्तीत जास्त 30 वर्ष पाहिजे. 30 वर्षापेक्षा आपलं वय जास्त असेल तर आपल्याला या ऍड मध्ये फॉर्म भरता येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. रिलॅक्सेशन सुद्धा सांगितलेलं आहे इथं. बरं ठीक आहे, समजा एखाद्याचं वय 30 वर्षापेक्षा जास्त असेल पण कॅटेगरी असेल, कॅटेगरीसाठी काय सांगितलंय? कॅटेगरीसाठी लक्षात ठेवा, अप्पर एज लिमिट ऑफ रिलॅक्सेशन 5 इयर्स SC/ST. समजा तो कॅन्डिडेट SC/ST बांधव असेल तर त्याला 5 वर्ष म्हणजे 35 वर्ष त्यासाठी आहे. त्यासाठी किती? 35 वर्ष. आणि तो जर ओबीसी असेल, लक्षात ठेवा ओबीसी असेल तर ह्याच्यासाठी 3 वर्ष आहे. म्हणजे ओबीसी साठी 33 वर्ष. आणि दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा, इथं SC/ST साठी 5 वर्ष असं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे कॉमन ओपन असेल तर 30 वर्ष, SC/ST कॅन्डिडेट असेल तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे 35 वर्ष आणि ओबीसी असेल तर 33 वर्ष. इथपर्यंत हे फॉर्म भरू शकतात. कमीत कमी तर इथं सांगितलेलं नाही, पण जास्तीत जास्त लक्षात ठेवा इथं मिनिमम मॅक्झिमम लक्षात ठेवा, मॅक्झिमम 30 वर्ष पर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो. 30 वर्षाचे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. ही त्याच्यामधली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता ह्याच्या डेट, सर आता हे समजलं म्हणजे एकतर आपण बघितली ही एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाची ही पोस्ट आहे. ह्याच्यामध्ये नेमकं काय तुम्हाला मी सांगितलं, 12वी बेसवर ही पोस्ट आहे. आणि ह्याचा आता फॉर्म कधीपासून सुरू झालेत, कधीपर्यंत भरू शकतो आपण, ह्याचं लास्ट डेट काय आहे, हे सगळी माहिती ह्याच्यामध्ये दिल्याच्या इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत त्या बघा. ओपनिंग डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आता 25 फेब्रुवारी पासून ह्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे मित्रांनो. आणि लास्ट डेट, ह्याची लास्ट डेट किती आहे? 24 मार्च आहे मित्रांनो. 24 मार्च. आज तारीख आहे 11 तारीख. लक्षात ठेवा अजून 12 ते 13 दिवस आहेत. अजून ऍड सुद्धा म्हणजे ह्याच्यामध्ये ही डेट सुद्धा लांबवली जाऊ शकते. परंतु ह्याच्यामध्ये ज्या लोकांना हे माहीत नाही, ज्या लोकांनी ह्याच्या बाबतीत कुठलीही कल्पना ऍड बाबत नव्हती, तुम्ही अजूनही फॉर्म भरू शकता. अजूनही जवळपास 13 दिवस राहिलेले आहेत. ठीक आहे, वेळ गेलेली नाही, तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आता ह्याच्यामध्ये जी एक्झाम कधी होईल तर ही जी एक्झाम आहे ती ह्या एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया या वेबसाईटवर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अपडेट दिली जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये हाही महत्त्वाचा पॉईंट आहे, ह्याच्या इम्पॉर्टंट डेट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ही सेंट्रलची पोस्ट आहे. आपल्याला माहिती आहे सेंट्रलच्या जेवढ्या पोस्ट आहेत त्याला पेमेंट भरपूर आहे. ते PADA, त्याच्यानंतर महागाई भत्ता, अशा अनेक गोष्टीच्या माध्यमातून त्याचे भरपूर लाभ मिळत असतात. आता इथं सांगितलंय, इथं हे जे आहे ग्रुप C आणि हे ह्याच्यामध्ये इथं दिले 31,000 ते 92,000. एक लक्षात घ्या मित्रांनो, ही बेसिक पेमेंट आहे. ह्याच्यामध्ये महागाई भत्ता किंवा बाकी सगळ्या गोष्टी ऍड करून कमीत कमी स्टार्टिंग 50,000 ते 60,000 अशी स्टार्टिंग त्यामध्ये मिळू शकते. आणि त्याच्यानंतर लास्टला शेवटी एका वर्षानंतर सुद्धा उरलेले पैसे सुद्धा जे आहेत म्हणजे 60, 65, 70,000 पर्यंत ह्याचं पेमेंट जातं. ही गोष्ट लक्षात ठेवा. अतिशय चांगली पोस्ट आहे ही, याला पेमेंट सुद्धा खूप चांगलं आहे. स्टार्टिंग इथून आहे, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला या परीक्षेचा फॉर्म भरायला किंवा तयारी करायला काहीही हरकत नाही. चांगल्या पद्धतीचं पेमेंट ह्याच्यामध्ये दिलं जात आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. बरं, दुसरी गोष्ट, आता अनेक जण विचारतात सर हे ठीक आहे आम्हाला समजलं की ही जी परीक्षा काय आहे, आणि ही परीक्षा विशेष एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये ही जी परीक्षा आहे मित्रांनो, ही परीक्षा फक्त 4 राज्यातील विद्यार्थ्यांसाठीच आहे. बघा ही ऍड आहे वेस्टर्न रिजन साठी, एअरपोर्टचं वेस्टर्न रिजन. ठीक आहे. आणि 4 राज्यामध्ये कुठले कुठले दिलेले आहेत? महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा. या 4 राज्यातले विद्यार्थी या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात. जागा आहेत, मी सांगतो 168 जागा आहेत ह्याच्यामध्ये, पण 4 राज्यातील विद्यार्थ्यांसाठीच.
आणि हे वेस्टर्नची ऍड आहे, ही वेगळी ऍड आहे एअरपोर्टची वेस्टर्नची. मग हे जे 4 राज्य आहेत, हे 4 राज्य म्हणलं तर महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेश आणि गोवा, या 4 राज्यातले विद्यार्थी याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. ही त्याच्यामधली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आपण महाराष्ट्रातले आहोत, आपण याचा फॉर्म भरू शकतो, आपल्याला काही अडचण नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. फक्त आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत अशा अनेक ऍड पोहोचत नाहीत, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय क्वालिफिकेशन आहे, काय आपल्याला अजिबात नाही. ही ऍड तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि गुणवत्तापूर्वक जे विद्यार्थी प्रामाणिकपणे तयारी करतात, नक्कीच त्यांना अजून एक संधी या माध्यमातून उपलब्ध झाली पाहिजे, ही त्याच्या मागची सरळ सरळ भावना आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता ह्याची जी परीक्षा पद्धती आहे, ही परीक्षा पद्धती कशी आहे, इथं सरळ सरळ इथं 2 पार्टमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे, लक्षात ठेवा. इथं सांगितलं, आता इथं स्टेज ही जी पूर्ण टेस्ट आहे ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. ह्याचा जो कालावधी आहे तो 2 तासाचा आहे. ठीक आहे. आणि ह्याचं जे मीडियम आहे, लक्षात ठेवा, ह्याचं मीडियम हिंदी आहे. या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नाही, लक्ष द्या. एक तर सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, 2 तास एवढा कालावधी आहे. दुसरी गोष्ट, ह्याचं जे मीडियम आहे हे मीडियम हिंदी आहे, याला निगेटिव्ह मार्किंग नाही. या परीक्षेसाठी गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही निगेटिव्ह मार्किंग ह्याच्यामध्ये नाही, हे लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, जर एखादा कॅन्डिडेट ह्याला ओपन ओबीसी असेल तर त्याला काय करावं लागेल, त्याला मिनिमम कमीत कमी त्याला 50% मार्क त्याला घ्यावे लागतील, तरच तो गुणवत्ता यादीमध्ये त्याचा समावेश होईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे याच्यामध्ये आपण काय बघितलं, ही परीक्षा रिटर्न आहे, कॉम्प्युटर बेस्ड आहे. दुसरी गोष्ट, ह्याला कालावधी 2 तासाचा आहे. ह्या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवा की इथं तुम्हाला जर गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर 50% ह्याच्यामध्ये 50% मार्क मिळवले पाहिजे ओपन ओबीसी. आणि मग कॅटेगरीसाठी ह्याच्यामध्ये 40% मार्क असं याच्यामध्ये SC ST मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. सिलेबस बघा, हा महत्वाचा पॉईंट आहे, सगळ्यात महत्वाचा. आपल्याला वाटतं सिलेबस काय, ठीक आहे. आणि मग ह्या सिलेबसमुळे आपल्याला प्रॉब्लेम होते. हिंदी मीडियम, मराठी मीडियम, इथं वाटतं मीडियम हे मॅटर ठरत नाही, लक्षात ठेवा. ह्याच्यामधला जो सिलेबस आहे, मी तुम्हाला सांगितलं 2 पार्ट आहेत, एक पार्ट ए आणि दुसरं आहे पार्ट 2. हे पार्ट ए आणि पार्ट 2 हे बघा, ह्याच्यामध्ये 50% वेटेज आहे. तुमचं 12वी कशातून झालंय, सायन्स मधून झालंय तर सायन्सचे प्रश्न आहेत, आर्ट मधून झाले तर आर्टचे प्रश्न इथे सांगितलंय. क्वेश्चन ऑन सब्जेक्ट्स रिलेटिंग टू एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स, लक्षात ठेवा की त्या पोस्टला, बरोबर, तुम्ही लक्षात घ्या की तुमचं 12वी कशातून झालंय त्या आधारे जे प्रश्न आहेत ते 50% प्रश्न आहेत. आणि 50% जे प्रश्न आहेत ते लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये सांगितलंय जनरल नॉलेज. आता आपल्याला जनरल नॉलेज, आपण तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताल तर जीके हे तुम्हाला कॉमन माहितच असतं किंवा त्याचा अभ्यास आपण नेहमीच करतो. 12वी पर्यंतचं बेसिक आहे, म्हणजे ग्रुप ए सुद्धा तुम्हाला टेन्शन नाही. इथं सांगितलंय जनरल नॉलेज, त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स, ऍप्टिट्यूड, इंग्लिश, हे बघा ह्याच्यामध्ये रिझनिंग, ह्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड दिलेला आहे, त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स दिलेला आहे, इंग्लिश दिलेलं आहे. तुम्ही कुठल्याही सरळ सेवेचं प्रिपरेशन करत असाल तर इंग्लिश, मॅथ, रिझनिंग वगैरेचं तुम्हाला प्रिपरेशन करावंच लागतं. तो सिलेबस 50%चा आहे जीकेचा. आणि 50% तुमचं ज्या 12वी ज्या ह्याच्यात झालेलं आहे त्या संबंधीचा तो पेपर असणार आहे. म्हणजे अतिशय सोपा ह्याच्यामध्ये सिलेबस आहे, हे लक्षात घ्या. ह्याच्या संबंधी जे आहे सिलेबस सुद्धा वेगळा असं काही नाही, तुम्हाला वेगळं वाचायची ह्याच्यामध्ये कुठलीही गरज नाही. तुमचा चालू असलेला अभ्यासच छान करायचा आहे. तुम्ही कुठलीही परीक्षा सरळ सेवेत त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीला, आता मराठी याच्यामध्ये नाही कारण हे सेंट्रलचं आहे, इंग्रजी आहे, मॅथ, रिझनिंग हे तुम्हाला लागणारच आहे. आणि हे याच्यामध्ये एक पार्ट आहे जीके. आणि 50% काय, 12वी मध्ये जो तुमचा विषय होता त्या संबंधीचा विषय इथं हे आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्या स्टेज 1 मध्ये तुम्ही इथं क्वालिफाय झाला, इथं तुम्हाला 50% मार्क पडले. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेज 2 सुद्धा इथं दिलेली आहे, ही स्टेज 2 समजून घ्या. इथं सांगितलंय त्याच्यानंतर तुमचं जे अटेंडन्स आहे ते बायोमेट्रिक होणार आहे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, आणि मग त्याच्यानंतर MS ऑफिस. ठीक आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्युटर लिटरसी टेस्ट इन MS ऑफिस हिंदी. ठीक आहे. सिलेक्शन प्रोसेस, ह्या 2 स्टेजमध्ये सिलेक्शन प्रोसेस आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीची ही मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा, तर अशा पद्धतीची ही ऍड आहे. यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फॉर्म भरा. नक्कीच आहे, आपल्याला सिलेबस सुद्धा वेगळा नाही, जागा सुद्धा खूप चांगल्या आहेत. खूप विद्यार्थ्यांना ऍड येतात हे माहीतच नाही. आणि ह्याच्यामध्ये फक्त 12वी बेस क्वालिफिकेशन आहे, 70,000च्या पर्यंत जवळपास पेमेंट आहे. नक्कीच ह्याच्या संदर्भातली तुम्हाला संबंधित कुठलीही अडचण असेल त्याच्यामध्ये कमेंट करा. ठीक आहे. नक्कीच आम्ही आमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्यापर्यंत अशीच चांगली माहिती ही पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे. थँक्यू.